कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबाग रेवस मार्गावरती काल संध्याकाळी एका भीषण अपघातात 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाच कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। मुंबईतील कुलाबा भागात राहणारे हे कुटुंब नातेवाईकांच्या भेटीसाठी रेवस येथे आले होते। तेथून अलिबाग जवळील संगम येथे श्री खंडोबाचे दर्शन घेऊन मोटारसायकलवरून परतत असताना कनकेश्वर फाट्याजवळ हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय। समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत 13 वर्षाची मुलगी जागीच ठार झाली, तर तिची आई आणि बहीण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे, तर कुटुंबातील जखमी पुरुषावरती अलिबागच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती। पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत। Thank you.